कैरीचा असा एक पदार्थ आज आपण बनवणार आहोत, जो की एकदा बनवला की तो आपण वर्षभर खाऊ शकतो. तर नेहमी आपण कैरीचं लोणचं, कैरीचा मुरब्बा, अनेक प्रकारचे तुम्ही कैरीचे विविध प्रकारचे पदार्थ बनवले असतील. पण आज आपण एक नवीन असा पदार्थ बनवणार आहोत, जो की सगळ्यांनाच नक्की आवडेल. तर त्यासाठी इथे आपल्याला कैऱ्या घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही कुठल्याही प्रकारची कैरीचा वापर करू शकतात. तर सगळ्यात आधी आपल्याला कैरी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतर त्याच्यावरचं जे साल असतं ना, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. साल काढल्यानंतर सुद्धा याला एका चांगल्या असं कपड्याने स्वच्छ कोरडं करून घ्यायचं आहे, जेणेकरून या पदार्थामध्ये आपण जो बनवणार आहोत त्यासाठी कसल्याच प्रकारचे यामध्ये पाणी राहायला नको. त्यासाठी आपण याला चांगलं असं कोरडं करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी या कैऱ्यावरचं पूर्णपणे साल काढून घेतलेलं आहे. त्यानंतर याला अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कैरीला कसा पण देऊ शकतात. लहान, मोठा, छोटा तुम्हाला अगदी जसा आवडेल तसा. तर आज आपण मसाला कैरी बनवतोय, जी की वर्षभर टिकून राहते. हा वाळवणीचाच एक प्रकार आहे किंवा तुम्ही ह्याला कैरीचा मुखवाससुद्धा नाव देऊ शकतात किंवा चटपटीत अशी मसाला कैरीसुद्धा म्हणू शकतात. तर आपल्याला यामध्ये आता काही मसाले घालायचे आहेत. तर सगळ्यात आधी इथे मी 1 चमचा जिरेपूड घातलेली आहे. त्यानंतर इथे लाल तिखट घातलेलं आहे 1 चमचा. तर हे लाल तिखट जास्त असं लाल तिखट नाही आहे, तर हे काश्मीरी लाल तिखट आहे. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकतात. त्यानंतर हळद घातलेली आहे आणि थोडीशी इथे काळ्या मिऱ्याची पूड घातलेली आहे. यामुळे चटपटीत अशी चव येते. आणि त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आंबट, गोड आणि तिखट अशी चव द्यायची आहे. तर आता यासाठी इथे मी जो आपण पोहे खातो त्या चमच्याने 3 चमचे बारीक अशी पिठी साखर यामध्ये ॲड केलेली आहे. तर आपल्याला ही आंबट, गोड आणि चटपटीत अशी मसाला कैरी आपल्याला बनवायची आहे, जी की आपण ही वर्षभर तुम्ही खाऊ शकतात वाळवल्यानंतर. तर याला आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्णपणे मसाला कैरीला लागल्या गेला पाहिजे. अशा पद्धतीने याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की मस्त आपला मसाला पूर्णपणे या कैऱ्यांना लागलेला आहे. तर आता आपण याला एका ताटामध्ये वाळवण्यासाठी ठेवायचं आहे. 2 ते 3 दिवसामध्ये या कैऱ्या छान अशा वाळून निघतात. उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि ठेवताना अशा पद्धतीने ठेवा, जेणेकरून त्या लवकर वाळतील. तर मी इथे आता याला 3 दिवसासाठी सुकवायला ठेवणार आहे. आपण याला वाळवून घेणार आहोत. कडकडीत उन्हामध्ये याला चांगलं असं वाळवलं ना, तर हे आरामात वर्षभर आपण याला खाऊ शकतो. आता ह्या वाळल्यानंतर पूर्णपणे तुम्ही पाहू शकतात किती मस्त आणि सुरेख असा रंगसुद्धा आलेला आहे आणि खायलासुद्धा तेवढ्याच ह्या टेस्टी आणि चटपटीत अशा लागतात. तर तुम्ही ह्या सुकल्यानंतर एका बंद डब्यामध्ये स्टोअर करून आरामात हे ठेवू शकतात. तर वर्ष, 6 महिने या कैऱ्या आपण कधी पण खाऊ शकतो किंवा तुम्ही प्रवासाला जात असाल किंवा मधल्या वेळेमध्ये आपल्याला कधी-कधी असं चटपटीत काहीतरी खावंसं वाटतं किंवा मुलांनासुद्धा आपण हे देऊ शकतो. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्ही आपला हा व्हिडिओ फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.